नमस्कार. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. आज आपण परमरहस्य ग्रंथामध्ये मन्मथ माऊलींनी बोलण्याविषयी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्याविषयी थोडंसं चिंतन करूया. तसं पाहिलं तर बोलण्याचा विषय हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाने वेगवेगळा आहे, परंतु आपल्याला संतांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे की माऊलीला नेमकं काय म्हणायचं आहे, की बोलणं कसं असावं, संवाद कोणता असावा, म्हणजे काय बोलावं आणि कसं बोलावं याचं मार्गदर्शन माऊलींनी केलेलं आहे. एक सुंदर ओवी त्याच्यासाठी माऊलीनं वापरली की बोल बोले प्रेम प्रीती अमृतासी परेसर म्हणती, ऐके तो आनंदे चित्ती सद्भाव उठे मनी तया. अर्थात अत्यंत प्रेमपूर्वक बोलावं आणि ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये आनंद व्हावा त्या गोष्टीचा आणि सद्भावना त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी, अशा पद्धतीचा एक सरळ अर्थ आहे या ओवीचा. आता आपल्याला असं सुरुवातीला वाटेल की बाबा बोलण्याचं सुद्धा मार्गदर्शन अशा प्रकारे आम्हाला घेण्याची गरज आहे का. आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की संतांच्या वाङ्मयातून प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्याला घ्यायचा आहे, पण कशासाठी, तर त्यांची जी वाणी आहे, त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्याच्या पाठीमागचा, तो एकदम निर्दोष असतो. आपण कुठेतरी थोडेसे स्वार्थी असतो किंवा आपल्या काहीतरी विशिष्ट धारणा असतात किंवा आपला काही पूर्वग्रह असतो. या सगळ्या गोष्टीमुळे आपला जो विचार दृष्टिकोन आहे तो सदोष असू शकतो, म्हणजे काही प्रमाणात का होईना पण तो सदोष असतो. आणि म्हणून ज्यांचं अंतःकरण निर्मळ झालेलं आहे, ज्यांना हे सगळं विश्व आपलं वाटते, ज्यांच्या अंतःकरणात कोणताही स्वार्थ नाही, त्यांची जी वाणी आहे ती यथार्थ मार्गदर्शन करणारी असते, की त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची सदोषता नसते. आता बोलण्याच्या बाबतीतच बघा, माणसामध्ये किती प्रकारचे दृष्टिकोन असू शकतात, की कोणाचा विचार असा असतो की समोरचा जसा बोलल तसं आपण बोलायचं. तो जर आपल्याला काही टोचून बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर आपणही त्याला तशा पद्धतीनंच बोललं पाहिजे. हा काही जणांचा दृष्टिकोन आहे. काही जणांचा दृष्टिकोन काय आहे की समोरचा किती बडबड केला करू द्या, आपल्याला त्याच्याशी काय, आपण फक्त आपल्याला जे पटते तेवढं बोलून मोकळं व्हायचं. काही जणांचं म्हणणं असं असतं की फक्त हू हू म्हणायचं आणि चलत राहायचं, हे काही तेवढं मनावर घ्यायची गोष्ट नाही. असं आणखीन काही जणाला असं वाटेल किंवा फक्त आपण कमी बोलायचं, फक्त मोजकं तेवढंच बोलायचं, बाकी बडबड करायची नाही, असा काही जणांचा विचार असू शकतो. आणि काही जणांचा असा पण विचार असू शकतो की समोरचा जर आपल्याला काही गोष्टी ऐकवत असेल तर 10 गोष्टी आपण जास्त त्याला ऐकवल्या पाहिजेत. म्हणजे हे काय फक्त भांडणाच्या वेळेसचाच विषय नाही, इतरही बोलताना एखादी ज्ञान सांगत असेल काही गोष्टीचं तर आपण 10 गोष्टी त्याच्यापेक्षा जास्त सांगायच्या, म्हणजे त्याला असं वाटू नये की आपल्याला काही कळत नाही. म्हणजे असा वेगवेगळा दृष्टिकोन घेऊन आपण जीवन व्यवहारामध्ये जगत असतो आणि त्याला आपले जीवनामध्ये आलेले वेगवेगळे अनुभव कारणीभूत असतात. काही जण म्हणतात की बाबा हळू आवाजात बोलावं, काही जणाला असं वाटतं की कोण ऐकतं आज हळू आवाजात बोललेलं, आपला आवाज मोठा असला पाहिजे. अशा पद्धतीने प्रत्येकाचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात, परंतु आपल्याला संतांच्या वाङ्मयाचा आधार घेऊन विचार याच्यासाठी करायचा आहे की संत जे सांगतात ते एकदम निर्दोष असते गोष्ट. त्याच्यामुळं त्याला यथार्थ हा शब्द अध्यात्मामध्ये वापरतात किंवा योग्य अशा प्रकारची त्यांची वाणी आहे. म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे हा विषय त्या ठिकाणी इथं महत्त्वाचा आहे. कारण आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या दृष्टिकोनानं जगतो आणि शक्यतो माणूस तो दृष्टिकोन बदलायला तयार नसतो, कारण त्याचा पाठीमागचा अनुभव त्याला सांगत असतो की असं नको, असं पाहिजे,
आणि मग त्या अनुभवाला अनुसरून माणसाचा दृष्टिकोन जसा जसा बनत जाईल तसं तसं माणूस त्या ठिकाणी बोलत असतो. आणि म्हणून संताला काय वाटते ही गोष्ट महत्त्वाची असते, त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर आपल्यामध्ये ताबडतोब तशा प्रकारचा बदल होईल अशातला भाग नाही आहे. कारण आपला जो दृष्टिकोन बनला आहे स्वाभाविकपणे आपण त्याच्याप्रमाणेच बोलत राहणार. परंतु हा दृष्टिकोन जरी आपण ऐकला, म्हणजे शांत चित्ताने फक्त आपण ऐकला, त्याच्यावर अंमलबजावणी लगेच करण्याचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही, परंतु यथाकाळ आपल्यामध्ये ती गोष्ट आपोआप आतून डोकावत असते. म्हणजे बघा, चांगल्या गोष्टी माणसानं फक्त मनपूर्वक ऐकायच्या, त्या जीवनामध्ये आल्यात का आणायच्यात असा काही विचार करायचा नाही. कारण चांगल्या गोष्टीला फक्त योग्य स्थान आपल्यामध्ये द्यायचं. काल परत्वे त्याबरोबर आपल्यामध्ये परिणाम करत असतात. जसं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो की एक मुलगा शहराला शिकण्यासाठी जायचा. येणं जाणं करत असताना त्याला आई नेहमी म्हणायची की अरे जरा वाहन बघून चालत जा, रस्त्याच्या कडेनं चालत जा. पण त्याला असं वाटायचं की मला आता सगळ्या गोष्टी कळतात. परंतु एक वेळेस त्यानं शहरामध्ये ज्यावेळेस एक असा म्हणजे भयंकर ॲक्सिडेंट बघितला आणि घरी आल्यानंतर तो आईला म्हणतो की आई, तू म्हणत होतीस ती गोष्ट खरी आहे बरं का. माणसानं स्वतः अत्यंत सावधगिरी घेऊन चाललं पाहिजे. म्हणजे त्यानं ती गोष्ट अनेक वेळा ऐकलेली होती, परंतु ती गोष्ट त्याला पटली त्या विशिष्ट प्रसंगामध्ये. असं होतं माणसाच्या जीवनामध्ये. म्हणजे कसं आहे की जी गोष्ट आपण चांगली ऐकलेली आहे, आज आपण आपल्याच एका धुंदीमध्ये आहेत, आपल्याच त्या ठिकाणी एका विशिष्ट अवस्थेमध्ये, तर त्यावेळेस ते विचार प्रभावी आपल्याला वाटत नाही. परंतु काळ वेळ आल्यानंतर ते विचार बरोबर त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतात किंवा त्या विचाराची आपल्याला आठवण येत असते. हे चांगले विचार काम करतात. जसं समजा की मनावर माणसाच्या एक प्रकारची आवरणं येतात किंवा एक प्रकारची समजा एखादी वस्तू आपण फार दिवस झाले घरात पुसली नाही, तर ज्याप्रमाणे त्याच्यावर धूळ चढत असते, तर त्याप्रमाणे ह्या गोष्टीवर सुद्धा असंच होतं की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, सगळा विवेक आहे, सगळं आपल्याला माहिती पण आहे, परंतु एक मरगळ आलेली असते माणसाला. म्हणून हा विचार माणसाला ती मरगळ झटकून टाकण्याचा आणि योग्य भानावर आणण्याचं काम करत असतो. समजा की एखाद्या मुलाला तुझ्या आईनं तुझ्यासाठी काय केलं हे आपण समजावून सांगितलं की लगेच त्याच्यामध्ये ती जागा होते की हो गड्या, मी असं नाही वागलं पाहिजे, माझ्या आईनं माझ्यासाठी खूप कष्ट केले. आता त्यानं प्रत्यक्ष अनुभवलेलं असतं त्या आईचं प्रेम, परंतु काहीतरी प्रमादामध्ये तो मनुष्य ती गोष्ट विसरतो, त्याला विसर पडतो आणि पुन्हा ती गोष्ट ऐकल्यानंतर त्याला एक प्रकारची जाग येते म्हणा किंवा ते पुन्हा विचार प्रभावी होतात. तशाच पद्धतीनं जीवनामध्ये सर्व गोष्टी आहेत की एक जडता जी आपल्यामध्ये येते, ती जडता जाऊन योग्य अशा प्रकारचा विचार आपल्या जीवनामध्ये कार्यान्वित होत असतो. आणि म्हणून वेगवेगळ्या गोष्टीवर संतांचे विचार आपण नेहमी ऐकले पाहिजेत. ह्या ऐकण्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, माणसाच्या जीवनाचं संपूर्ण सार्थक करण्याची क्षमता केवळ ऐकण्यामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही पहा, जगातला कोणताही संत असो, त्यांनी देवाकडे प्रामुख्याने 2 गोष्टी मागितल्यात. एक तर देवा तुझा विसर नसावा, तुझी आठवण मला सतत असावी, आणि दुसरी गोष्ट सज्जनाची संगत असावी. आता हे काय होतं की सज्जनाची संगत कशासाठी पाहिजे, तर त्या सज्जनाच्या संगतीतून तो बोध येतो की योग्य प्रकारे जीवन जगण्याचा रस्ता कोणता आहे आणि कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे. ह्याची जी व्यवस्थित अशा प्रकारची विचारधारा आहे, त्याच्या बाहेर आपण जात नाहीत. आणि म्हणून सज्जनाच्या संगतीमध्ये मला दे असं संतांनी मागितलेलं आहे. आणि म्हणून
ही बोलण्याचा सुद्धा विषय आपल्याला वाटेल की अगदी साधा आहे, परंतु याच्यावर आपला दृष्टिकोन काय आणि संताचा दृष्टिकोन काय याची तुलना केल्यानंतर आपल्याला कळेल की आपण कशा प्रकारे वागतो आणि संतांना काय म्हणायचं आहे. काय म्हणतात मनोहर माऊली की बोलताना प्रेमाने बोला आणि बोल बोले प्रेम प्रीती अमृतासी परे सर म्हणती. इतकं गोड लागावं ते बोलणं की अमृतसुद्धा बाजूला सारवून माणसानं ते ऐकावी. म्हणजे हा एक सांगण्याचा ढंग आहे की अतिशय गोड बोला, समोरच्याच्या आवडीचं बोला आणि विशेष म्हणजे समोरच्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये सद्भाव निर्माण व्हावा किंवा त्याला आनंद व्हावा. आता काही जणांचा असा आग्रह असतो की बोलताना माणसानं स्पष्ट बोललं पाहिजे आणि सरळ बोललं पाहिजे, जे आहे ते बोललं पाहिजे. मला सांगा की एखादा माणूस समजा बडबड आहे आणि आपण जर म्हणलं की तुम्ही खूप फार बोलता हो, आता समोरच्याला आनंद होईल का दुःख होईल या गोष्टीचं? माऊली काय म्हणतात की ऐके तो आनंदे चित्ती, की समोरच्याला त्या बोलण्याचं ज्यावेळेस तो ऐकू लागेल ते बोलणं त्यावेळेस त्याला आनंद व्हावा. आता आपण म्हणतो की मी काही खोटं बोललो नाही, मी सत्यच बोललो, पण एखादं सत्य असं आहे की जे समोरच्याला त्या ठिकाणी दुःखी करणार आहे किंवा समोरच्यामध्ये नाराजी प्रकट करणार आहे, समोरच्याचं अंतःकरण दूषित करणार आहे, तर मग तो विचार त्या ठिकाणी बोलण्याची गरज नाही. कारण त्याला सूत्र दिले माऊलीने की समोरच्याला आनंद झाला पाहिजे असं बोला. मग समोरच्याला आनंद खोटं होऊन बोलत असला तर मग खोटं बोलायचं का? अजिबात नाही. समोरच्याला आनंद होईल असंच सत्य बोलायचं. फक्त एकच फॉर्म्युला आहे की त्याला आनंद झाला पाहिजे समोरच्याला. आपल्या बोलण्याचा परिणाम काय आहे तर समोरच्याला आनंद झाला पाहिजे असं बोलणं आपण त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आता दुसरं सूत्र असं आहे की त्याच्या मनामध्ये सद्भाव निर्माण झाला पाहिजे. आता सद्भाव हा शब्द त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. आता ह्याचा एक सरळच अर्थ सांगतो, म्हणजे ज्याच्यामध्ये त्याचं हित आहे अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हावी. आता हा एक राऊंड फिगर अर्थ घ्या, हा एकदम म्हणजे सद्भावाच्या व्याख्येतच बसणारी गोष्ट आहे, पण आपल्या सर्वांना एकदम समजेल अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी मांडलेली आहे की त्या जो व्यक्ती ऐकतोय त्याचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हित असावं, असा हिताचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावा अशा पद्धतीनं बोला. म्हणजे काय झालं, एकतर गोड बोला, दुसरी गोष्ट समोरच्याच्या अंतःकरणात आनंद निर्माण होईल असं बोला, आणि तिसरी गोष्ट की सद्भाव तयार झाला पाहिजे. म्हणून या सगळ्यांचा मेळ लावून आपण बोललं पाहिजे. आता आपली सूत्र थोड्या वेळ आपण बाजूला ठेवू आणि या माऊलीच्या म्हणण्यावरच आपण त्या ठिकाणी विचार करूया. समजा आता एखादा व्यक्ती आपल्या समोर आला आणि त्या ठिकाणी तो एखाद्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे आणि आपल्याला एकदम जवळ येऊन विचारतो की काय व्यवस्था वगैरे सगळी व्यवस्थित आहे ना, कुठे काही कमी तर नाही. आता तो धडपड करायलेला आहे समजा, आणि आपण त्याच्याजवळ गेलो आणि त्याच्या मनामधला तो विचार त्यानं बोलून दाखविला आपल्याला. आता तिथं व्यवस्थेमध्ये जरी काही कमतरता असेल तरी पण आपलं कर्तव्य काय की आता तर वेळ होऊन गेलेला आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण म्हटलं पाहिजे एकदम सुंदर व्यवस्था आहे, तुम्ही काही चिंता करू नका, हा एकदम कार्यक्रमाला एकदम उत्साहवर्धक कार्यक्रम होईल अशा प्रकारची ही व्यवस्था आहे. त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होतो आपली प्रतिक्रिया ऐकल्यानंतर. म्हणजे एकतर त्याचा उत्साह पण वाढवला आपण आणि त्यानं केलेल्या कामाची त्याला गोड पावती दिलेली आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला बोलायचाच विषय आहे ना, या ठिकाणी आपल्याला खर्च तर काही करायचा नाही, परंतु आपण जर त्या ठिकाणी एक वेगळे शब्द वापरलो तर त्या माणसाचा पूर्ण त्या ठिकाणी निराशाजनक त्याचा त्या ठिकाणी अवतार होईल. मग याला आपण कारणीभूत असणार आहोत. आणि म्हणून आनंद निर्माण झाला पाहिजे.
आणि दुसरी गोष्ट सद्भाव निर्माण झाला पाहिजे. आता हा विषय तर इतका खूप महत्त्वाचा आहे. सद्भाव निर्माण कधी होतो? अहो, ज्यावेळेस आपण आपले विषय मांडतो त्यावेळेस तर कधी सद्भाव निर्माण होणार नाही. प्रत्येक माणसाला बोलताना, विशेष करून आजच्या या काळामध्ये एक सवय अशी लागलेली आहे की मनुष्य फक्त स्वतःचंच मांडत असतो, त्याच्याशिवाय त्याला दुसरा बोलण्यामध्ये रसच नाही. म्हणजे मी पाठीमागे काय काय केलं आहे, कोण्या प्रसंगामध्ये काय काय केलं आहे, मी आता पुढे काय करणार आहे, मी असा आहे, मी तसा आहे, अशा पद्धतीने केवळ स्वतःचा परिचय आणि स्वतःचं महत्त्व, स्वतःचे महात्म्य एक प्रकारे तो त्या ठिकाणी बोलत असतो. आता समोरचा माणूस त्याचं महात्म्य ऐकून त्यांच्या अंतःकरणामध्ये काय सद्भाव निर्माण होणार आहे? बोलताना मात्र एक स्पर्धाच लागलेली असते. एखाद्यानं जर त्याच्या जीवनातला प्रसंग सांगितला की सगळेजण मग त्याला अनुसरून आपल्या जीवनामधला प्रसंग सांगायला सुरुवात करतात. म्हणजे आपण बोलताना स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो आणि स्वतःच्या भोवती स्वतःचं महत्त्व वाढवणाऱ्याच अनेक गोष्टी आपण मांडत असतो. आध्यात्मिक दृष्टीने तर हे स्वतःचं अहंकार प्रबळ करणारी गोष्ट आहे आणि म्हणून माणसाला आणखीनच चक्रात पाडणारी ही गोष्ट आहे. काही जण तर समजा एखादे मी बालाजीला जाऊन आलो असं जर काही जणांनी विषय काढला तर ते पिशव्या भरण्यापासून, रिझर्वेशन करण्यापासून, ते रेल्वेतल्या प्रवासापासून, दर्शन करून पुन्हा घरी येईपर्यंत पूर्ण आपल्याला प्रवासच घडवून आणतात. म्हणजे अशा प्रकारे ही बोलणं जे आहे ही आपली एक स्वतःची प्रिय गोष्ट आहे, पण आपण ती दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ह्याच्यातून सद्भाव वगैरे काही तयार व्हायचा काही विषय नाही आहे. ही सवय त्या ठिकाणी माणसाला बदलता आली पाहिजे. 20-20, 30-30 वर्षापूर्वीचे प्रसंग माणसं जशाला तसे लक्षात ठेवतात आणि त्याच्यातलं शब्द ना शब्द जशाला तसं सांगतात. ही कमालीची गोष्ट आहे. परंतु मग ह्याच्यातून काय मिळणार आहे माणसाला किंवा समोरच्याला काय मिळणार आहे? अहो, जीवनाचा प्रवाह जो गेला आहे, जो भूतकाळ झालेला आहे आणि तो एक वेळेस आपण भोगलेला आहे, ते पुन्हा का उभं करायचा? उभं करण्याची काही गरज नाही. ते जीवन नित्य नूतन आहे, नित्य नवीन आहे. म्हणून आजचं जीवन वेगळं आहे, कालचं जीवन वेगळं, पण कालच्याच रंगाने आपण आजचं जीवन रंगवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून स्वतःचं महात्म्य आणि भूतकाळ भूतकाळ हे फक्त स्वतःला अनुभव घेण्यापुरता ठीक आहे, शिकण्यापुरतं त्याच्यातून ठीक आहे. परंतु जीवन नित्य नूतन आहे, त्याला अशा प्रकारे भूतकाळातल्या गोष्टी ऐकण्यामध्ये जीवन घालू नये. म्हणून ही जी आपल्याला सवय आहे की स्वतःचं महात्म्य बोलायची, माऊलीनं एकच सांगितलं की समोरच्याला कशा गोष्टीनं आनंद होणार आहे. बोलायचं असेल तर मग समोरच्याच्या जी गुण आहेत त्याच्या अंगामध्ये, त्याच्यात एखादा गुण तुम्ही बोलू शकता की तुमच्यामध्ये प्रत्येकाची मदत करण्याचा गुण आहे बाबा, त्याच्यामध्ये असेल तर तो बोलून दाखवा. त्याच्या अंतःकरणात आनंद निर्माण होईल आणि तशा प्रकारचे सत्कर्म पुन्हा करण्यासाठी एक सद्भाव बी त्याच्या मनामध्ये निर्माण होईल. परंतु आपण बोलताना बी केवळ जर आपलाच विचार करत असू तर मग ते बोलण्याची दिशा काही वेगळीच होत असते. म्हणून सत्य म्हणजे हित ज्याच्यामध्ये होतं त्याला सत्य बी असं म्हटलं जातं. आणि सद म्हणजेच सत्य, सद्भाव. अशा प्रकारचा सद्भाव निर्माण होण्यासाठी हित होणारा विचार बोलला पाहिजे. आता समजा आता बोलण्याचा बाकीचा आपण विषय इथं घ्यायचा नाही की बाबा जास्त वेळ ज्याच्यामध्ये माणसाचा जातो की एखाद्याचा कमी जास्तपणा बोलणे, निंदा वगैरे करणे, ह्या गोष्टी ह्या तर चुकीच्या आहेत. ह्याचा विषय आपल्याला या ठिकाणी घ्यायचा नाही. त्याची एक गोडी माणसाला लागलेली असते आणि आपण असं समोरच्याला जर आपण बोलताना बोललोत की बाबा तुम्ही किती स्वभावानं चांगले आहेत, पण ते तुमचा भाऊ बघा, तुमची भाऊजाई बघा काय वागतात ते, तुम्ही इतकं चांगलं वागून तुम्हाला त्रास देतात ते, असं म्हटलं की समोरच्याला खूप आनंद होतो आणि आपल्याला असं वाटेल की बाबा
मन्मथ माऊलींनी सांगितले की ऐके तो आनंदे चित्ती, आणि त्याला आनंद होतोय आणि मी तसंच बोलायलो, परंतु तिथं सद्भाव नाही निर्माण होत, हे लक्षात घ्या. हा बारकावा समजून घेतला पाहिजे. ह्या ओवीचा प्राण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की एखादा माणूस खुश होईल म्हणजे त्याच्या जर दुश्मनाची निंदा त्याच्यासमोर आपण बोललो तर तो माणूस खुशच होणार आहे, परंतु त्याच्या मनात सद्भाव नाही निर्माण होणार, आणि म्हणून त्याच्यामध्ये त्याचं हित नाही असं स्पष्ट आपल्याला म्हणता येईल. म्हणून दोन्ही गोष्टी लागू पडल्या पाहिजे. एक तर त्याला आनंद बी झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सद्भाव निर्माण झाला पाहिजे, आणि म्हणून ह्या गोष्टीचा आपण मेळ लावला पाहिजे. नाहीतर समोरच्या माणसाला त्यानं एक विषय धरून बसलेलाच असतो, कोणता ना कोणता. कोणी सासूविषयी धरून बसलेला आहे, कोणी ननंदेविषयी धरून बसलेला आहे, कोणी स्वतःच्या भावाविषयी भावजाईविषयी धरून ठेवलेला आहे, कोणी शेजाऱ्याविषयी धरून ठेवलेला आहे, कोणी नातेवाईकातल्या आणखीन कोण्या नात्याशी तो विषय धरून ठेवलेला आहे, आणि नेमका त्याच्यामध्ये रोष असतो त्या व्यक्तीविषयी, आणि नेमका त्याचा विषय काढायचा, आणि मग त्याला तासनतास कधी कसे गेले हे कळत नाहीत. तो एकदम त्याची पोथी वाचत राहतो की फलाण्या वेळेस असं केलं, तो असं म्हणला, हे बरोबर आहे का, हे असंच वागतात फलानं बिस्तानं, हेच चालू होतं मग पुन्हा. अहो, आपण जितका वेळ लोकांची चरित्र वाचण्यामध्ये घालतो ना, त्याच्यातला 25% जरी वेळ संताचं वाङ्मय वाचण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण जर घातले तेवढ्या चवीनं आवडीनं, तर आपला त्या ठिकाणी जीवनाचं सार्थक होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. परंतु ह्या सगळ्या वाईट सवयी लागलेल्या आहेत, आणि म्हणून एखाद्याला आनंद होतो म्हणून दुसऱ्याची निंदा त्याच्यापाशी बोलणं, ही गोष्ट या ठिकाणी लागू पडत नाही. त्याच्यामध्ये सद्भाव निर्माण होत नाही, त्याचं हित होणारा भाव निर्माण होत नाही. आणि म्हणून हित होणारी गोष्ट कोणती असू शकते? त्या व्यक्तीला जर आपण असं म्हटलं की ठीक आहे, आपण चांगले वागत असताना तो समोरचा माणूस वाईट वागतोय, परंतु किती म्हणून या गोष्टीची चर्चा करायची? आपल्याला का देवानं डोकं त्याच्यासाठी दिले सगळ्या डोक्यामध्ये, त्याचंच राज्य आहे आपल्या. आपण म्हणतो त्याला आपला दुश्मन, परंतु डोक्यामध्ये तोच बसलेला आहे, म्हणजे त्याला इतका आपण जवळ केलेला आहे. रात्रंदिवस त्याचाच विचार, त्याचंच चिंतन, सगळ्या गोष्टी त्याच्याच चालू आहेत. म्हणून त्याला जर आपण असं समजावलं की जाऊ दे, आपण एखाद्या चांगल्या गोष्टीवर बोलू की ज्याच्यामुळं तुम्हाला बी फायदा होईल काही माझ्या चांगल्या गोष्टीचा, आणि तुम्ही बोललेल्या चांगल्या गोष्टीचा मलाही फायदा होईल, म्हणजे आपल्या दोघाला बी काहीतरी हिताच्या गोष्टी असली तर आपण त्याच्यामध्ये चर्चा करू, असं म्हणून आपण त्याला परावृत्त करणे त्या गोष्टीपासून, हीच गोष्ट हिताची आहे. आणि मग आपण चर्चा करू शकतो की ज्या गोष्टीमध्ये दोघांना बी रस आहे, परंतु त्या गोष्टी दोघांच्या बी हिताच्या आहेत, अशा पद्धतीनं. आता हे आपण काही नवीन ऐकलं का? नाही नवीन ऐकलं, परंतु हे विचार जर सतत आपल्यासोबत असले, प्रॅक्टिकल करून बघा तुम्ही जीवनामध्ये. सामान्य विचार ऐकताना हा वाटत असेल, परंतु बोलण्यामध्ये हा ओवीसारखा जर आपण बदल करू शकलो तर अख्खं जीवन परिवर्तन करण्याची ताकद या ओवीमध्ये आहे. अहो, पहिल्यांदा तर ही पूर्ण आपल्यासाठीच एक मोठ्या आव्हानाची गोष्ट आहे की इतकं आपल्या इंद्रियांना आणि मनाला इतकं व्यसन लागले विशिष्ट गोष्टीचं बोलण्याच्या बाबतीतसुद्धा, की आपण ते बोलणं टाळूच शकत नाही. म्हणून ही जे बोलणं आहे माझं, ही मी जणू काही फक्त माझ्यासाठीच बोलतो आहे, कारण मलाच माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे बदल करायचा आहे, इतकं सामर्थ्य निर्माण करायचं आहे की योग्य बोलणं तेवढं माझ्या मुखामधून आलं पाहिजे. तसंच प्रत्येकानं तुम्हीसुद्धा असा विचार केला पाहिजे की माझ्याशी संघर्ष आहे आणि त्याचाच हा विषय आहे की मला ही बदल करायचा आहे, माझी पटरी बदलायची जीवनामधली. मला फक्त हिताचाच विचार का बोलता येणार नाही? बघू आजपासून प्रयत्न करून. जमणार नाही, अनेक महिने लागतील, काही वर्ष लागेल, अनेक वर्ष लागतील, परंतु ही जर गोष्ट आपण लक्षात ठेवली की केवळ जो हिताचा विचार आहे तोच मी त्या ठिकाणी बोलणार आणि समोरच्याच्या अंतःकरणाला आनंद होईल अशीच गोष्ट बोलणार. मग त्याच्यामध्ये मी निवड करणार नाही की फलाण्या माणसाबरोबर असं बोलेन आणि विस्ताऱ्या माणसाबरोबर असं बोलेन. प्रत्येकाबरोबर बोलण्याची एकच सिस्टीम मी ठेवणार.
समोरच्यानं ठरवावं त्याला कसं वागायचं ते, परंतु मी ठरवलं आहे की मला कसं वागायचं ते. आणि ह्या गोष्टीचा एक परिणाम असा होतो की आपल्या अंतःकरणामध्ये एक शीतलता, एक शांतता निर्माण होते. आपण योग्य आहोत ज्यावेळेस असा आपल्याला विश्वास असतो, तशा आत्मविश्वासानं आपण जगतो, त्यावेळेस त्याचा प्रसाद आपल्यालाच मिळत असतो. आपल्या अंतःकरणामध्ये आपलं पाणी ढवळत नाही. जो स्वतःचे कर्तव्य व्यवस्थित पार पाडू शकतो त्यावेळेस त्याला येणारी झोप काही वेगळीच असते. आणि म्हणून बोलण्याच्या बाबतीतही हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे की मला दुसऱ्याला दुःख होईल असं बोलायचं नाही. मग ते सत्य जरी असेल पण मी बोलणार नाही, कारण त्याच्यानं दुसऱ्याचं मन दुखावत असेल तर. आणि ते आपल्या आत्मीयजनाच्या बाबतीत लागू पडत नाही बरं का. ह्याच्यामध्ये फार आणखीन सूक्ष्म गोष्टी आहेत. जर ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ज्यांचं रात्रंदिवस हित करतो, समजा आपले लहान भाऊ असतील किंवा आपले लेकरं असतील, तर यांच्या बाबतीमध्ये आपण कठोरता बोलली तर काही हरकत नाही, कारण त्यांच्यावर आपण प्रेम करतो म्हणून आपल्याला त्यांना कठोर बोलण्याचा अधिकार आहे. तिथं वेगळी गोष्ट लागू पडते. परंतु साधारण जनसामान्यामध्ये ज्यावेळेस आपण ह्या गोष्टीची चर्चा करत असतो किंवा ह्या गोष्टीचं म्हणजे ह्या गोष्टीचं ज्यावेळेस आपण प्रात्यक्षिक करत असतो, तर त्यावेळेसचा हा विषय आहे की कशा पद्धतीनं आपण माणसाला बोललं पाहिजे आणि काय बोललं पाहिजे. तर असा हा विषय आहे. कारण जास्त आपण ह्याच्यावर जर विश्लेषण केलं तर हा वेळ वाढतो आणि आजकाल या विषयावर जास्त वेळ चिंतन करता येत नाही, कारण माणसाची एकाग्रता ह्या विषयामध्ये जास्त वेळ टिकत नाही. आणि म्हणून आपण एवढीच गोष्ट लक्षात घेऊ की समोरच्याला आनंद होईल अशा पद्धतीने बोलावं, म्हणजे त्याचं मन दुखणार नाही असाच विषय काढावा त्याच्यासमोर, आणि त्याला आनंद होईल असं असा विषय काढावा. आणि सद्भाव होईल, ज्याच्यामध्ये त्याचं हित आहे समोरच्याचं, त्याच्या मनामध्ये चांगला भाव निर्माण होईल, सद्भाव निर्माण होईल, हिताचा भाव निर्माण होईल असं बोलणं बोलायचं. एवढी जरी आपण त्या ठिकाणी साधना आपल्या जीवनामध्ये आपण केली तर एक वेगळा परिणाम घेऊन येईल आणि जीवनामध्ये आपल्याला त्याचं सुख त्या ठिकाणी अनुभवता येईल. अशा प्रकारचा हा विषय आहे. म्हणून बोल बोले प्रेम प्रीती, अमृतासी परेसर म्हणती, ऐके तो आनंदे चित्ती, सद्भाव उठे मनी तया. अशा प्रकारचा हा सुंदर विषय आपल्यामध्ये येण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करूया आणि आपण या ठिकाणी थांबूया.